खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं होतं ते या मातीमधल्या कष्टकऱ्यांच्या, कामकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या बळावरती, आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य उभं केलं होतं. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहिल्यानंतर मला खऱ्या अर्थानं 350 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या शेतकऱ्यांची आठवण यायला लागते. अरे शिवरायांच्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होता, समाधानी होता, ऐश्वर्यामध्ये राहत नव्हता, पण जे काही आहे त्याच्यामध्ये सुखी होता. मी असं अभिमानानं सांगूही शकत नाही की शिवरायांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही, असं मी म्हणणारही नाही, कारण तसा दस्तऐवजही सापडत नाही, आणि सापडला तरी तो खरा असेल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. पण हल्लीच्या 21व्या शतकातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या की खऱ्या अर्थानं शिवरायांच्या इतिहासाची आठवण यायला लागते. कारण शिवरायांच्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी ऐश्वर्यात जरी राहत नसला, धनदौलतीत जरी राहत नसला, तरी खऱ्या अर्थानं सुखी आणि समाधानी होता. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. अरे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला बळीराजा केलं. आज या बळीराजाची अवस्था नेमकी काय? आज याच बळीराजाचा बळी देऊन त्याला बळीचा बकरा बनवला जातोय की काय? ही सगळ्यात मोठी शोकांतिका या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडताना पाहायला मिळते. अरे शिवरायांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बियाणं दिली, खतं दिली, बैलजोड्या दिल्या, जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांच्या हिताचं, सगळं काही सुखाचं, समाधानाचं व्हावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मातीचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा उभा करण्याचं काम 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी